पंचांचा इशारा होतोय, स्ट्राईकला खेळतोय तो कुशल पेडणेकर, नॉन स्ट्रायकरला त्याचं सहकारी मंदार आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर तो आर्यन. आजच्या दिवसात ज्याने निर्धाव षटक मेडन ओव्हर 2 गडी बाद केले तो आर्यन बॉलिंग मार्कवर. एक हलक्याच मनगाटी फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. आरोंदा 11 क्रिकेट संघ आपल्या धावांचं खातं सुरू करतोय. आरोंदा 11 महेश 11 आरोंदा विरुद्ध उबादांडा वेंगुर्ला या दोन संघादरम्यान आजच्या चौथ्या दिवसातील अंतिम सामना. गोलंदाज आर्यन राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढील चेंडू टाकण्यासाठी धावफलक 1 धावांचं खातं मैदानात सुरू झालंय. बॉलर गोलंदाज निक ब्रिटो चांगला चेंडू सन्मानजनक कव्हरला खेळून काढतोय. 1 धाव. दोन्ही फलंदाज पहिल्या चेंडूवर खातं उघडतायत. एका बाजूने कुशल पेडणेकर जो स्ट्राईकला आणि गोलंदाजी मार्कवर निक ब्रिटो. पुढील चेंडू टाकण्यासाठी 2 षटक सुरुवातीची पॉवर प्लेची. सामना 6 षटकांचा. चांगला फटका ऑफसाइडला कव्हरला क्षेत्ररक्षक. धाव घ्यायचा प्रयत्न फलंदाज अडचणीत नक्की सापडला असता. मंदार नॉन स्ट्रायकर एंडला ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतोय. एक सुरेख फटका कव्हरला चेंडू थोडासा हवेत. डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं येतोय तो पहिला चौकार. डीजे क्रिकेट संघाकडून धावफलक पुढे सरकतोय तो 6 धावा. कुशल खेळतोय 5 धावावर. मंदार खेळतोय 1 धावावर. गोलंदाजी मार्कवर निक ब्रिटो. एक सुंदर फटका बॅक फुटला तर स्क्वेअर ड्राईव्हचा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा पार चौका. बॅट मधून नॉन स्ट्रायकरला मंदार. पहिलं षटक नाणेफेक जिंकली. उभादांडा क्रिकेट संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. एक समोर खेळून काढलाय. अतिशय सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्हचा लॉंग ऑफ बाउंड्रीवरनं त्याच वेगात येतोय. चेंडूची परती होते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 महत्वाच्या धावा दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. पहिलं षटक समाप्त होतंय पॉवर प्लेचं. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय तो एक चांगली दमदार सुरुवात. 12 धावा धावफलकावर. डीजे होता. याच 2 संघादरम्यान सामना झाला होता आज सकाळच्या सत्रात. उबादांडा वेंगुर्ला आणि महेश 11 आरोंदा या 2 संघादरम्यान. त्यावेळी जिंकला होता सामना तो उबादांडा वेंगुर्ला क्रिकेट संघानं. परंतु आज बघूया या पराभवाची परतफेड आरोंदा क्रिकेट संघ करतोय की दुसऱ्या बाजूनं विजय संपादन करत क्वार्टर फायनल मध्ये दिमाखात प्रवेश करतोय मैदानात तो उबादांडा वेंगुर्ला क्रिकेट संघ. गोलंदाजीत बदल झालाय. पहिल्या षटकानंतर दुसरं षटक राकेश सारंग सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर. क्लीन बोल्ड शफलवर टोलवायचा प्रयत्न. पहिला गडी तंबूमध्ये परततोय. डीजे
मध्ये परततोय तो आरंदा 11 क्रिकेट संघाचा. मैदानात कुशल पेडणेकर, कुशलला साथ देण्यासाठी कल्पेश. सलामीच्या जोडीची एक छोटीशी भागीदारी आपण मैदानात बघितली. आजचा चौथा दिवस या स्पर्धेचा अंतिम सामना या दोन संघादरम्यान. एका बाजूनं उभादांडा वेंगुर्ले क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूनं महेश 11 आरोंदा क्रिकेट संघ. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. एकंदरीत संपूर्ण दिवसात 7 सामने हे खेळवले जातील. स्पर्धेचं बक्षीस आहे पहिलं पारितोषिक 55,000 रुपये. गोलंदाज राकेश सारंग, नवीन फलंदाज आलाय तो कल्पेश. आडव्या बॅटनं टलवायचा प्रयत्न, हलकाच अपील होतंय. चेंडू थोडासा लेग स्टंपला सोडून जाणारा, अपील फेटाळलं जाते, धाव काही मिळत नाही. गोलंदाजीत दुसरं षटक, एक चांगली सुरुवात गोलंदाज राकेश सारंगची. एक ब्रेकथ्रू देतोय आपल्या संघाला, एक गडी बाद करून देतोय. नॉन स्ट्रायकरला फलंदाज कुशल पेडणेकर. लेग स्टंपरचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पंच वळतायत, दोन्ही हात समांतर करतायत. अवंतर धावेची भर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. टिंकू खोबरेकर या सामन्याचा आनंद लुटतायत. त्याचबरोबर आबा सातोसकर हे या स्पर्धेचा आनंद लुटतायत. थोडीशी बातचीत दोन्ही फलंदाजांदरम्यान. गोलंदाज राकेश सारंग आपल्या बॉलिंग मार्कवर पुढील चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा एक फिल्डरलेनचा चेंडू ऑफसाईडला शफल होतोय. ऑन साईडला टोलवायचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा हुलकावणी देतोय, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी, एक गडी बाद करत राकेश सारंग आपल्या संघासाठी कमबॅक करतोय मैदानात. शॉर्ट ऑफ लेन चेंडू ऑफसाईडला कट करायचा प्रयत्न, याही वेळा फलंदाजाचा प्रयत्न असफल ठरतोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. बाकीचं काम यष्टिरक्षक हा पूर्ण करतोय. पुढे सरसावत मोठा फटका, टोलवायचा प्रयत्न, बॅटची कट घेतोय चेंडू. यष्टिरक्षक झेल टिपतोय. राकेश सारंग दुसरा हादरा देतोय प्रतिस्पर्धी संघाला. डीजे मान्यवर कक्षात टिंकू खोबरेकर सामन्याचा आनंद लुटतायत आणि त्यांच्या समवेत टिंकू बंटी गोवेकर. काल ज्यांनी भरपूर बक्षीस लावली होती संध्याकाळच्या सत्रात, ते बंटी गोवेकर या स्पर्धेचा आनंद लुटतायत. खूप मेहनत या स्पर्धेसाठी आमचे सतीश डोंगरे, सौरभ नाईक ही मंडळी घेत आहेत. अगदी त्याचबरोबर हरेश वराडकर हेही सामन्याचा आनंद लुटतायत. त्यांच्या समवेत आमचे मित्र दीपक चिपकर. नवीन फलंदाज मैदानात गेलाय अमित कोळंबकर. 2 गडी बाद करतोय या षटकात. म्हणजे बऱ्यापैकी कमग्यात सुरुवात चांगली झाली होती आरंदा क्रिकेट संघाची, परंतु या षटकात मात्र उभादांडा वेंगुर्ला क्रिकेट संघ सामन्यात कमबॅक करते 2 गडी बाद करत. राकेश सारंग आपल्या बॉलिंग मार्कवर धावफलक स्थिरावलाय तो बरोबर 13 धावा. गुणलेखकाचं काम करतायत राजेश हंसवाडकर आणि प्रदीप कावळे. पंच म्हणून नाना नाईक आणि किशोर भगत. कॉमेंट्री बॉक्समध्ये राज माकले आणि त्याचबरोबर मालवणीचा एक मस्त आवाज साईल खोबरेकर. चांगला चेंडू ऑफ स्टंपवरचा निर्धाव चेंडू. एका चांगल्या षटकाची समाप्ती मैदानात होते. आमचे स्कोरर सांगतात या षटकात अवघ्या 1 धावेच्या मोबदल्यात 2 गडी बाद करतोय तो राकेश सारंग. पॉवर प्ले समाप्त झालाय 2 षटकांचा. या 2 षटकानंतर धावफलक पोहोचलाय तो 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख अशी साऊंड सिस्टीम या स्पर्धेसाठी. साऊंड सिस्टीम तुमचे नाव काय? समीर आरसकर. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट आमचे प्रशांत, कॅमेरामन ओमकार सावंत, विघ्नेश प्रभू. अगदी भर उन्हात ही मंडळी काम करतायत या स्पर्धेदरम्यान. आज चौथा दिवस, चौथ्या दिवसाची संध्याकाळ. प्रेक्षकांची गर्दी नेहमीप्रमाणे जिथे जिथे जागा मिळेल त्या त्या ठिकाणी थोडंसं सावलीत प्रेक्षक सामन्याचा बघत आनंद लुटतायत. तुमचं मनपूर्वक धन्यवाद. कारण तुम्ही हवेत, तुम्ही नसाल तर या स्पर्धेला मजा नसेल. तुमची उपस्थिती खूप महत्त्वाची असेल. आणि मित्रांनो, उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. एकंदरीत 7 सामने उद्या या स्पर्धेत खेळवले जातील. आणि तुमच्यासाठी आणखी एक खास आकर्षण असेल. जो आवाज तुम्ही सुप्रीमो ट्रॉफीत ऐकला ते मालवणी समालोचक बादल चौधरी आपल्यासाठी भेटीला येतील.
फलंदाजीत बदल झालाय, क्षेत्ररक्षणात बदल झालाय. तिसरं षटक ऑफ स्टंपरचा चेंडू एक आखूड टप्प्याचा कट करायचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात येत नाही. गोलंदाज सज्ज होतोय तो प्रतीक. तिसरं षटक क्षेत्ररक्षणात बदल झालाय. यापूर्वीचं षटक राकेश सारंगचा अवघ्या एका धावेत 2 गडी बाद करतोय. फटका फसलाय बघूया, परंतु यष्टिरक्षकाला काही संधी मिळत नाही झेल टिपायचे. फलंदाज थोडक्यात बचावतोय मी म्हणेन कुशल पेडणेकर. जो स्ट्राईकला नॉन स्ट्रायकर यांना आलाय तो अमित कोळंबकर. 6 षटकांचा सामना, किमान 50-55 धावा हव्यात फलंदाजीत. ऑप्टमच्या बाहेर चेंडू, पंच वळतायत, दोन्ही हात समांतर करतायत, अवांतरचा इशारा होतोय. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. सुंदर फटका, ऑफसाईडला चेंडू हवेत, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक झेल टिपतोय. आणखी एक गडी तंबू मध्ये परततोय. तिसरा हादरा बसतोय डीजे. गेलाय तो शुभम. पुन्हा एकदा एक भागीदारी करावीची लागेल. सलामीच्या जोडीने एक छोटीशी भागीदारी केली होती 14 धावांची. त्या 14 धावांनंतर मात्र थोडासा डाव कोलमडतोय तो मैदानात आरोंदा महेश इलेव्हन क्रिकेट संघाचा. अवघ्यात 3 गडी हे तंबूमध्ये परततायत लागोपाठ. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो प्रतीक. नवीन फलंदाज मैदानात आलाय तो शुभम. आल्या अल्टीपट एक सुंदर फटका डीप थर्ड मॅनला, चेंडू सीमा पार, चौकार. 4 एक हलकेच मनगटी फटका शफल होत ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एक थोडासा ताणून फटका मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटवर नीट येत नाही. आपल्या फॉलोथ्रूमध्ये प्रतीक येतोय, चेंडू अडवतोय, धाव काय मिळत नाही. निम्मी षटकं समाप्त झालीत. या निम्म्या षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचलाय तो अवघ्या 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा आलाय तो आपल्या बॉलिंग मार्कवर राकेश सारंग. वैयक्तिक दुसरं. यापूर्वीच्या षटकात अवघ्या एका धावेत 2 हादरे दिले. तोच गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी. राकेश सारंग पुढे सरसावत मोठा फटका टोलवायचा प्रयत्न, मिडॉनला क्षेत्ररक्षक. एक धाव दोन्ही फलंदाजे पूर्ण करतायत. बराच वेळ जो धावफलक थांबला होता, स्थिरावला होता, तो थोडासा पुढे सरकतोय. 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकं समाप्त झाली. 4थं षटक सुरू झालंय मैदानात. चांगला चेंडू, काहीतरी वेगळं खेळायचा प्रयत्न. मला वाटतं एक धाव काढून समोर शुभमला स्ट्राईक द्यायचा इरादा फलंदाजाचा, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. 4थं षटक. गोलंदाज राकेश सारंग. ओव्हरपिच चेंडू, मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. याही वेळा फलंदाजाच्या बॅटमध्ये चेंडू येत नाही. चेंडू निर्धाव जातोय ऑफसाईडला. यष्टिरक्षक बाकीचं काम
हे पूर्ण करतोय. चौथं षटक, उर्वरित 2 षटकांचा खेळ हा अजूनही बाकी पहिल्या इनिंग मधील. चांगला चेंडू अपकटर आत येतोय, खेळून काढतोय सेलिमिडॉनला, 1 धाव. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय, म्हणजे खेळपट्टीच्या बाहेर चेंडू भरपूर बहुधा क्या ओव्हरस्टेप झालाय. बहुधा गोलंदाज बरोबर गोलंदाज थोडासा जो की मर्यादेचं उल्लंघन करतोय रेषेचं, त्यामुळे या ठिकाणी पंच दंडित करतायत 1 धावेनं. एकंदरीत मिळतात त्या 2 धावा. येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा चेंडू, एक पर्वणी असेल मोठा फटका टोलवण्यासाठी फलंदाजाला. बघूया काय घडतंय या फ्री हिटच्या चेंडूवर. ओ हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच वळतायत, दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय, म्हणजे अजूनही फ्री हिटचा हा चेंडू असेल येणारा. फलंदाजासाठी आणखी एक मोठी संधी असेल ते येणाऱ्या चेंडूवर फ्री हिटची. फ्री हिटचा चेंडू, परंतु काय फायदा होत नाही तो महेश 11 आरोंदा क्रिकेट संघाला. एक निर्धाव चेंडू, धाव काय मिळत नाही. षटक क्रमांक 4 गोलंदाजी, एक अतिशय टिच्चून भेदक गोलंदाजी गोलंदाज राकेश सारंग, उभा दांडा वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून. टलवायचा प्रयत्न, याही वेळा शुभम बॅकच्या पट्ट्यात येत नाही. बघूया धावबाद करायची संधी नॉन स्ट्रायकर एंडला, आणि पंचांचा इशारा होतोय आमच्या तिसरे पंच सतीश डोंगरे यांच्या दिशेनं. OUT आउट. 23 धावा, 4 गडी बाद. एकंदरीत आतापर्यंतच्या धावफलक 23, 4 गडी बाद. 1 to go, 1 to go. एकंदरीत आतापर्यंतच्या टिंकू खोबरेकर जर मी या खेळाबद्दल बोलेन तर आतापर्यंत आरोंदा 11 क्रिकेट महेश 11 10 चेंडू डॉट खेळतोय. म्हणजे कुठेतरी या 10 चेंडूत जर 8-10 धावा झाल्या असत्या एकेरी दुहेरी तरी सुद्धा त्या धावा खूप महत्त्वाच्या ठरल्या असत्या, परंतु क्रिकेटमध्ये जर तर नसतं. बघूया नवीन फलंदाज अष्टपैलू खेळाडू पपन साळगावकर हा मैदानात सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर राकेश सारंग कौतुकास्पद कामगिरी करतोय. उभा दांडा वेंगुर्ला क्रिकेट संघाकडून पहिल्या षटकात अवघ्या 1 धावेत 2 गडी बाद करतोय. आतापर्यंत या षटकात सुद्धा बऱ्यापैकी गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला खेळतोय तो समोर अमित. स्पर्धेदरम्यान वेळात वेळ काढून या स्पर्धेचा आनंद लुटत एक जोरदार पायचीसाठी अपील. एकेरी धावीसाठी प्रयत्न मैदानात होतोय. बघा पंचांचा इशारा होतोय तो, पण बॅटला लागतोय चेंडू असा अंदाज, आणि त्याच वेळेस पंच अपील फेटाळतात. एकेरी धावसंख्येत भर पडत 24 धावा. खेळ समाप्त झालाय तो 4 षटकांचा. या 4 षटकानंतर 24 धावा, 4 गडी बाद. स्पर्धेदरम्यान वेळात वेळ काढून आरोली हॉटेल संघाचे मालक सन्माननीय आबा मसूरकर हेही सामना बघतायत. अतिशय दुपारच्या सत्रात सकाळच्या नाश्ता, चहा आणि दुपारी जेवण अगदी चोख व्यवस्था या मंडळाकडून होते. आणि त्याचबरोबर स्पर्धेदरम्यान खास उल्लेखनीय असं बक्षीस त्यांनी पुरस्कृत केलंय. ते संपूर्ण स्पर्धेत विकेट हॅट्रिक म्हणजे, आणि त्याचबरोबर 3 षटकार लावणाऱ्या फलंदाजासाठी रुपये 1000
सन्मान्य श्री योगेश मसूरकर व आबा मसूरकर हॉटेल आरवलीशर आरवली हॉटेलचे मालक यांच्याकडून पुरस्कृत केले गेले. खूप खूप धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानात येतोय. त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी बाळे बंधू आजगाव यांनी चषक पुरस्कृत केलाय. फुलटॉस चेंडू भिरकावलाय लॉंगॉनला. बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका निघालाय. बघूया एकेरी धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. एक सुंदर फेक, तेवढं चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. मिळतात त्या 2 धावा एकंदरीत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक मात्र तुमचं या मैदानावरती मी विनंती करेल सन्माननीय श्री संदेश मोगे यांना की आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. दक्ष फायटर उपादंड संघाचे सर्व संघ मालक श्री संदेश मोगे. मित्रमंडळ व शिवसेना आयोजित एक गाव एक नगरपालिका एक संघ क्रिकेट स्पर्धा 2025 चा रणसंग्राम आजचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील शेवटचा आणि महत्त्वपूर्ण सामना रंगतो. या मैदानावरती तो महेश 11 आरुंदा विपक्ष उभादांडा वेंगुर्ला या 2 संघादरम्यान प्रथम फलंदाजी करताना 51 धावांचं लक्ष्य ठेवतोय. तो महेश 11 आरुंदा संघ उभादांडा वेंगुर्ला संघासमोर.
सामना दरम्यान आमचे मित्र सचिन, सन्माननीय श्री सचिन केरोटी यांचं आगमन होत आहे. खूप खूप स्वागत सचिन. मी विनंती करेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे साथी मित्र सचिन केरोटी विनंती करेल की त्यांनी आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला सामन्याकडे वळूया. 51 धावांचं लक्ष ठेवते तो महेश 11 आरुंदा संघ उभादांडा वेंगुर्ला संघ समोर 6 षटकांमध्ये 36 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता अंतिम दिवशी प्रवेश करण्यासाठी ती उभादांडा वेंगुर्ला संघाला. अंपायर का फैसला जो कि मैच शुरू होने का मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर लेके ओंकार जो कि स्क्रीन के ऊपर आता हुआ, स्ट्राइक के ऊपर जो कि तेजस जवलेकर और नॉन स्ट्राइक के ऊपर जो कि प्रज्वल जो कि स्क्रीन के ऊपर देखने के लिए मिलता हुआ. पहली गेंद इस इनिंग की जो कि ओंकार अपने 20-25 कदमों का रनिंग मार्क लेके अंपायर के जो कि बाएं तरफ से सामने जो कि तेजस जवलेकर के लिए. पहली गेंद सम्मान दिया, अच्छी गेंद थी, लाजवाब यहाँ पे शुरुआत जो कि ओंकार की तरफ से होती हुई. सम्मान दिया वहां पे तेजस जवलेकर ने, जानते अपने विकेट की अहमियत. जरूर वहां पे हल्के से खेला, खुद के फॉलो थ्रू में जो कि गेंद को कलेक्ट किया. डॉट गेंद जो कि पहली गेंद समाप्त होती हुई. इस बार दूसरी गेंद जरूर सफल होके मारना चाह रहे थे, लेकिन गेंद जो कि पैरों के ऊपर टकराती हुई. अपील जरूर किया था, उत्साह ज्यादा भरोसा कम, नकारा वहां पे हमारे ऑफिशियल जो कि किशोर भगत ने. दूसरी बिंदी गेंद समाप्त होती हुई. 51 रनों का यहाँ पे टारगेट रखा है जो कि पहले बल्लेबाजी करते हुए महेश 11 आरुंदा ने. तो उसके जवाब में यहाँ पे अच्छी शुरुआत जो कि गेंदबाजी के बलबूते के ऊपर जो कि दिलाता हुआ ओंकार. पहली 2 गेंदे बिंदी गेंदे समाप्त होती हुई. इस बार रोवर फुल टॉस गेंद थी कवर के दिशा में, फील्डर के सिर के ऊपर से गोली के रफ्तार से गेंद निकलती हुई 4 रनों के लिए. गेंदें समाप्त की थी, लेकिन तीसरी गेंद के ऊपर थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद और उसका उस मौके का फायदा उठाया. गेंद जो कि कवर की दिशा में 4 रन के लिए निकलती हुई. रन संख्या जो कि 4 रन यहाँ पे स्कोर बोर्ड के ऊपर दर्ज होती हुई. अगली गेंद इस बार हल्के से खेला और 1 रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पे प्रज्वल और तेजस के बीच में देखने के लिए मिलती हुई. इस महत्वपूर्ण इस चौथे दिन के अंतिम मुकाबले में जो कि उभादांडा वेंगुर्ला के बल्लेबाजों की तरफ से इस 1 के साथ रन संख्या कुल मिला के आगे बढ़ती हुई 5 के ऊपर पहुंचती हुई. पहली 4 गेंदें समाप्त होती हुई, 2 गेंदें बाकी. 5वीं गेंद लेके फिर से एक बार ओंकार, पहली बार जो कि प्रज्वल के लिए इस बार, लेकिन हल्की सी वहां पे जो कि शॉट सिलेक्शन थोड़ा सा खराब रहा. जरूर मारना चाह रहे थे कवर की दिशा में, लेमनिश लगी और सीधे जो कि आशीष पेडनेकर के झोली में गेंद समाती हुई. पहले विकेट का पतन होता हुआ कुल मिलाकर रन संख्या बनती हुई 5, जो कि 51 रनों का पीछा करते हुए उभादांडा वेंगुर्ला टीम की डीजे. बार कवर की दिशा में गेंद फील्डर के सिर के ऊपर से खेलना चाह रहे थे, लेकिन कनेक्शन खराब रहा. शॉट सिलेक्शन थोड़ा सा खराब और पॉइंट की दिशा में आशीष पेडनेकर से कोई गलती नहीं. प्रज्वल जो कि निराश होकर गोल्डन डक का शिकार बन के अपने खेमे में लौटते हुए. प्रज्वल बैक टू द पैवेलियन और प्रज्वल की जगह लेने के लिए मैदान के भीतर एक राइट हैंडेड बैटर जो कि अक्षय देखने के लिए मिलता हुआ. 6 ओवर का ये मुकाबला, 51 रनों का टारगेट जो कि रखा है पहले बल्लेबाजी करते हुए महेश 11 आरुंदा ने, और उसके जवाब में 5 के ऊपर पहले विकेट का पतन होता हुआ. अंतिम गेंद प्रगति पथ पर पहले मैंडेटरी पावर प्ले की. फिर से एक बार स्ट्राइक के ऊपर एक नया बल्लेबाज अक्षय के लिए सफलता जो कि दिलाता हुआ यहाँ पे ओंकार
जरूर यहाँ पे पिछली गेंद के ऊपर 4 रन मुकम्मल किए थे तेजस ने, लेकिन उसके बाद अच्छी वापसी जो कि देखने के लिए मिलती हुई ओंकार की तरफ से। अंतिम गेंद प्रगति पथ पर सामने जो कि अक्षय के लिए। इस बार अच्छी गेंद, जड़ में डाली हुई गेंद, खुद के फॉलो थ्रू में उस गेंद को जो कि मौका था, लेकिन शॉर्ट कवर में जो कि फील्डर वहां पे मौजूद है। बिंदी गेंद समाप्त होती हुई पहले ओवर का खेल खत्म होता हुआ कुल मिलाकर रन संख्या 5 के ऊपर देखने के लिए मिलती हुई। इस प्रतियोगिता का जो कि आज का चौथा दिन, कल यहाँ पे इस टूर्नामेंट का अंतिम दिन, और इस अंतिम दिन मेगा फाइनल में कौन दावेदार बन पाएगा ये तो आने वाला समय बता पाएगा। लेकिन पहले 3 दिनों का अगर लेखा जोखा कहा जाए तो अंतिम जो कि मुकाबले एक रोमांचक कांटे की टक्कर यहाँ पे देखने के लिए मिलती हुई। कल भी यहाँ पे जो कि नेहा स्पोर्ट्स केरवाड़ा वर्सेस राजाराम और इस तवड़े के बीच में भी एक कांटे की टक्कर देखने के लिए मिली। और आज का चौथा दिन और इस चौथे दिन का अंतिम मुकाबला जो कि इन 2 बड़ी टीमों के भीतर चलता हुआ महेश 11 आरुंदा वर्सेस उबादंडा वेंगुर्ला के बीच में। दूसरा ओवर प्रगति पथ पर मैंडेटरी पावर प्ले का जो कि कप्तान ने भरोसा दिखाया है पपन सागावकर के ऊपर। एक चौके के साथ जो कि इस बारी को संभालता हुआ स्ट्राइक के ऊपर तेजस जुलेकर, और सामने जो कि गेंदबाज पपन सागावकर। पपन की पहली गेंद यहाँ पे स्विच हिट का जरूर प्रयास किया था, लाजवाब वहां पे प्रयास गली की दिशा में अमित कोलमकर की तरफ से देखने के लिए मिलता हुआ। गेंद जो कि अमित के सिर के ऊपर से निकलते हुए इस इनिंग का आता हुआ दूसरा चौका तेजस जुलेकर के बल्ले से डीजे। जुलेकर इस 4 के साथ रन संख्या 9 के ऊपर पहुंचती हुई। पपन की अगली गेंद इस बार सफल होकर जरूर मारना चाह रहे थे लॉन्ग ऑन की दिशा में। विकेट के पीछे जो कि कुशल देखने के लिए मिलता हुआ, जब तक कुशल गेंद के ऊपर आते थ्रो करते आराम से जो कि दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। इस 1 के साथ रन संख्या जो कि 2 आंकड़ों में परावर्तित होती हुई 1-0, लॉस ऑफ 1 विकेट। 51 रनों का पीछा करते हुए उबादंडा वेंगुर्ला टीम की एक महत्वपूर्ण मुकाबला, एक कांटे की टक्कर जरूर यहाँ पे देखने के लिए मिलेगी, जो कि दर्शकों के लिए आरुंदा 11 वर्सेस उबादंडा 11 के बीच में 2 गेंदों का खेल खत्म होता हुआ दूसरा पावर प्ले का ओवर जो कि प्रगति पथ पर। इस बार हल्के से गली की दिशा में खेला अमित कोलमकर वहां पे मौजूद है। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट जो कि अक्षय और तेजस के बीच में देखने के लिए मिलती हुई। 1 रन जो कि दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किया। इस 1 के साथ रन संख्या नेल्सन फिगर में पहुंचती हुई 11 के ऊपर, यानी अभी भी 40 रनों की आवश्यकता इस मुकाबले के ऊपर अपना नाम लिखने के लिए जो कि उबादंडा वेंगुर्ला को। तो दूसरे छोर से देखा जाए तो पहली 3 गेंदें समाप्त होती हुई इस दूसरे ओवर की, यानी अभी भी 27 गेंदें और 40 रनों का समीकरण बनता हुआ मैदान के भीतर। इस बीच एक हवाई फायर गेंद जो कि नो मैंस लैंड में गिरती हुई ओंकार वहां पे देखने के लिए मिलते हुए। अंतिम क्षण में जो कि गेंद को रुकाया, वहां पे दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। इस 2 के साथ रन संख्या 13 के ऊपर पहुंचती हुई एक महत्वपूर्ण मुकाबला आए हुए दर्शकों की जानकारी के लिए मैदान के भीतर चलता हुआ आज के चौथे दिन का अंतिम मुकाबला। जो जीतेगा क्वार्टर फाइनल में प्रवेश करेगा और जो हारेगा उसे इस प्रतियोगिता को टाटा गुड बाय 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 करना पड़ेगा। पपन की अगली गेंद इस बार फिर से स्विच हिट का प्रयास, लेकिन वहां पे कामयाब नहीं रहे। मारना जरूर चाह रहे थे क्योंकि इसके वाले पहले वाले जो कि पहली गेंद के ऊपर स्विच हिट लगाया था, 4 रन मुकम्मल किए थे। इस गेंद के ऊपर मात्र प्रयास जो कि प्रयास ही रहता हुआ बिंदी गेंद समाप्त होती हुई 5 गेंदों का खेल खत्म होता हुआ अंतिम गेंद बाकी इस मैंडेटरी पावर प्ले की मैदान के भीतर।
कुल मिला के रन संख्या जो कि पहुंचती हुई 13, जो कि हालात 51 रनों का पीछा करते हुए 1 विकेट के नुकसान के ऊपर उबादंडा वेंगुर्ला टीम की। इस बार एक लॉफ्टेड शॉट काऊ कॉर्नर की दिशा में, जब तक फील्डर आते फील्ड करते, 1 बाउंस 2 बाउंस गेंद जो कि 4 रनों के लिए निकलती हुई। जिस प्रकार इस ओवर की शुरुआत की थी जो कि तेजस जोलेकर ने 4 रनों के साथ, इस अंतिम गेंद के ऊपर भी उसकी समाप्ति करता हुआ 4 रनों के साथ, और 2 ओवर का खेल खत्म होता हुआ कुल मिला के रन संख्या 17 के ऊपर देखने के लिए मिलती हुई। डीजे तीसरा ओवर प्रगति पथ पर खुद का दूसरा ओवर लेके ओंकार फिर से एक बार स्क्रीन के ऊपर आता हुआ। 2 ओवर का खेल खत्म होता हुआ 17, जो कि हालात 1 विकेट के नुकसान के ऊपर, यानी अभी भी जो कि 34 रनों की आवश्यकता, 24 गेंदे 34 रन। स्ट्राइक के ऊपर जो कि एक हार्ड हिटर बल्लेबाज, एक ऑलराउंडर खिलाड़ी अक्षय देखने के लिए मिलता हुआ। दूसरी छोर से इस पारी को संभालता हुआ जो कि तेजस दूलेकर, एक लाजवाब पारी जो कि देखने के लिए अभी तक तो मिलती हुई तेजस के बल्ले से। प्रज्वल जो कि सस्ते में गोल्डन लक का शिकार बन के यहाँ पे अपने खेमे में लौटता हुआ। ओंकार की पहली गेंद इस बार हल्के से खेला मिडान की दिशा में, जब तक रोशन पेडनेकर गेंद के ऊपर आते। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट जो कि दोनों में देखने के लिए मिलती हुई। 2 रन जो कि दोनों बल्लेबाज चुराते हुए मैदान के भीतर, और इस 2 के साथ रन संख्या जो कि आगे बदलती हुई 19 के ऊपर। तीसरा ओवर प्रगति पथ पर पहली गेंद यहां पे समाप्त होती हुई। इस मैच का जो कि अब लाइव प्रक्षेपण देखते हुए टेनिस क्रिकेट .in के माध्यम से मिस्टर प्रशांत, मिस्टर कैमरामैन विघ्नेश प्रभु और ओंकार सावंत लाजवाब यहाँ पे जो कि काम निभाते हुए इस कड़ी धूप में, जो कि 4 दिन अंतिम दिन जो कि बाकी इस प्रतियोगिता का। ओंकार फिर से एक बार तैयार, अंपायर के बाएं तरफ से सामने अक्षय के लिए। इस बार फिर से अल्टी पल्टी रिवर्स स्वीप का जरूर यहाँ पे प्रयास किया था, लेकिन मारने के लिए चूंकि गेंद जो कि विकेट कीपर के दस्तानों में यहाँ पे समाप्त होती हुई। पहली जो कि ओवर थोड़ी सी यहाँ पे जरूर लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन देखने के लिए मिला ओंकार की तरफ से। एक सफलता प्राप्त करके 5 रन खर्च किए थे। वही ओंकार जो कि इस नफीतुली गेंदबाजी का इस तीसरे ओवर में प्रदर्शन करता हुआ। अगली गेंद आगे आए थे, 4 कदमी किए थी, हाना बनी, और यहाँ पे जरूर मौका था जो कि ओंकार के पास खुद के फॉलो थ्रू में गेंद को कलेक्ट किया था, लेकिन थोड़ा सा खराब थ्रो, और इस खराब थ्रो की वजह से जीवन दान मेरे ख्याल से अक्षय को जो कि मिलता हुआ। जरूर मौका था वहां पे, हल्के से खेला था, खुद के फॉलो थ्रो में गेंद को कलेक्ट किया था। अच्छा बैकअप वहां पे शुभम के तरफ से देखने के लिए मिलता हुआ। इस 1 के साथ रन संख्या जो कि 20 के ऊपर पहुंचती हुई। 2-0 लॉस ऑफ 1 विकेट, 51 रनों का पीछा करते हुए। तीन गेंदों का खेल खत्म होता हुआ, चौथी गेंद प्रगति पथ पर। इस बार सफल हुए और तेजस लेकर के बल्ले से निकलता हुआ सनसनाता दंदनाता धमाकेदार छक्का 6 रनों के लिए। छब्बीस रन यहाँ पे जो कि स्कोरबोर्ड के ऊपर देखने के लिए मिलते हुए। थोड़े से सफल जरूर हुए थे, मौका था वहां पे, और सीधे जो कि गेंद
6 रनों के लिए निकलती हुई ओंकार की अगली गेंद इस बार हल्के से खेला है जो कि मिडाउन की दिशा में, जब तक कुशल वहां पे गेंद के ऊपर आते थ्रो करते थोड़ी सी फंबल जरूर देखने के लिए मिला, जहां पे 2 रन थे वहां पे 3 रन जो कि मुकम्मल करते हुए दोनों बल्लेबाज इस 3 के साथ रन संख्या 29 के ऊपर पहुंचती हुई, यानी अभी भी 22 रनों की आवश्यकता। तीसरा ओवर प्रगति पथ पर थोड़े से खर्चीले साबित होते हुए जो कि ओंकार इस ओवर में जो कि पहले मैंडेटरी पावर प्ले में जिसने नपीतुली गेंदबाजी की थी, लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन किया था, वही ओंकार इस बार मात्र थोड़ा खर्चीला साबित होता हुआ। अंतिम गेंद बाकी और इस अंतिम गेंद के लिए स्ट्राइक के भीतर जो कि अक्षय देखने के लिए मिलता हुआ। सिद्धेश उर्फ भाई परब मित्र मंडल और शिवसेना की तरफ से आयोजित एक गांव एक नगर पालिका एक संघ क्रिकेट टूर्नामेंट 2025 का आज का चौथा दिन और चौथे दिन का एक कड़ा मुकाबला, तगड़ा मुकाबला मैदान के भीतर जो कि इस दत्त माउली मैदान के भीतर चलता हुआ आरोंदा विपक्ष उपादांडा के बीच में। थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, पटकी हुई गेंद थी, पॉइंट की दिशा में हल्के से खेला, फील्डर जब तक आते फील्ड करते थ्रो करते आराम से इत्मीनान से जो कि दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। इस एक के साथ 3 ओवर का खेल खत्म होता हुआ 10 के स्ट्राइक रेट से जो कि रन बनाती हुई इस इनिंग में कुल मिला के रन संख्या बनती हुई 30 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। तीस धावा एका गाड्याच्या मोबदल्यात म्हणजे अंतिम 18 चेंडूवरती अजूनही 21 धावांची आवश्यकता ती उभादांडा वेंगुर्ला संघाला। नया गेंदबाज जो कि स्क्रीन के ऊपर देखने के लिए मिलता हुआ एक टैलेंटेड युवा गेंदबाज हर्ष सामने अक्षय के लिए। इस बार फिर से अल्टी पल्टी का प्रयास वहां पे, लेकिन खुल के फॉलो थ्रू में उस गेंद को कलेक्ट किया, गेंद जो कि बिंदी गेंद समाप्त होती हुई। एक तगड़ा मुकाबला, एक कांटे की टक्कर जो कि मैदान के भीतर देखने के लिए मिलती हुई। 17 गेंदे और 21 जो कि समीकरण बनता हुआ इस अंतिम मुकाबले में इस चौथे दिन के। दूसरी गेंद हल्के से खेला वहां पे जो कि आशीष पेडनेकर मौजूद, रन आउट का जरूर मौका था लेकिन खराब थ्रो वहां पे जो कि आशीष पेडनेकर की तरफ से होता हुआ। 1 रन जो कि नाक के नीचे से यहाँ पे चुराते हुए दोनों बल्लेबाज इस एक के साथ 31 के ऊपर गाड़ी पहुंचती हुई, यानी 16 गेंदे और 20 रनों की आवश्यकता। आज के दिन के बारे में कहा जाए तो हरेश स्पोर्ट्स आजगांव सावंतवाड़ी लगातार 2 जीत हासिल करके क्वार्टर फाइनल मुकाबले में प्रवेश करती हुई, तो दूसरी छोर से जो कि एक निर्णायक मुकाबला चलता हुआ, जो जीतेगा क्वार्टर फाइनल खेलेगा। इस बीच थोड़े से चप्पल जरूर हुए, अंपायर के पास मांग तो जरूर की थी लेकिन नकारा वहां पे हमारे अनुभवी ऑफिशियल जो कि नाना नाइक ने। इस मुकाबले के लिए जो कि महत्वपूर्ण मुकाबले के लिए हमारे साथ जो कि ऑफिशियल जुड़ते हुए सर नाना नाइक और सर किशोर भगत, और मेरे साथ जो कि जिसे रीढ़ की हड्डी कहा जाता है, हर एक गेंद का हर एक रन का जिसके पास लेखा जोखा हिसाब किताब रहता है, वो मेरे साथ जो कि मेरा साथी मित्र प्रदीप कवड़े। अच्छी गेंद थी, वाइडिश यॉर्कर गेंद, और उसी के बाद ऊपर जो कि एक
विथ अलॉन्ग द कारपेट उस गेंद को खेला, 1 रन जो कि दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किया। चौथा ओवर प्रगति पथ पर चौथे ओवर के 4 गेंदें समाप्त होती हुई कुल मिला के 2 रन जो कि खर्च करता हुआ एक युवा गेंदबाज, एक टैलेंटेड गेंदबाज जो कि हर्ष, सामने के छोर से देखा जाए तो सलामी बल्लेबाज की हैसियत से तेजस जुलेकर अभी भी मैदान में मौजूद है, तो उसके साथ जो कि स्ट्राइक के ऊपर अक्षय। इस बार फुल टॉस गेंद की दावत जरूर दी थी, लेकिन कनेक्शन वहां पे खराब रहा। स्क्वायर लेग की दिशा में जब तक कुशल आते थ्रो करते, 2 रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए। जरूर यहाँ पे इस गेंद के ऊपर मौका था वहां पे अक्षय के पास, लेकिन गेंद और बल्ले का कनेक्शन थोड़ा सा खराब रहा और उसी के बदले जो कि कुशल गेंद के ऊपर आता हुआ 2 रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए इस 2 के साथ रन संख्या जो कि 34 के ऊपर पहुंचती हुई, यानी अंतिम गेंद बाकी इस ओवर की, यानी 13 गेंदों के ऊपर अभी भी 17 रनों की आवश्यकता इस मुकाबले को अपने झोली में डालने के लिए उपादांडा वेंगुर्ला टीम को। लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक तो नफीतुली गेंदबाजी देखने के लिए मिलती हुई हर्ष के तरफ से इस महत्वपूर्ण चौथे ओवर में कुल मिला के जो कि 4 रन खर्च करता हुआ 5 गेंदों के ऊपर अंतिम गेंद बाकी, फिर से एक बार अपने रनिंग मार्क पर जो कि हर्ष, सामने अक्षय के लिए। हल्के से खेला काउ कॉर्नर की दिशा में, गेंद को उठाते थ्रो करते लाजवाब थ्रो का देखने के लिए मिला जो कि रोशन पेडनेकर की तरफ से। इस 1 के साथ रन संख्या जो कि 35 के ऊपर पहुंचती हुई, धाव संख्या होती थी 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, म्हणजे अंतिम 12 चेंडूवरती 16 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी उभादांडा वेंगुर्ला संघाला। तोपर्यंत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये बदल होतोय। पुढच्या 2 षटकांसाठी विवरण करण्यासाठी या मायक्रोफोनवरती जुळतायत ते माझे साथी समालोचक सर साहिल खोबरेकर। तोपर्यंत मी राज माकले आपली रजा घेतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। देखील लायसन हरवलंय, कोणाला मिळण्यास कॉमेंट बॉक्समध्ये येऊन द्यावे विनंती असेल। धन्यवाद सर, पुन्हा एकदा दुबारा करू घालून या मलानी केंद्रांना सगळ्यांका हजूर नमस्कार असा। खेळ समाप्त झालो खरो, 4 षटकांचो खेळ समाप्त झालो, 24 चेंडूंचो संघाची धाव संख्या धाव फलकार 35 धावा धाव फलकावरती। अंतरिम 12 चेंडूंचो खेळ बाकी असा आणि सामनो जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता। 12 चेंडू 16 धावा असं विजयाचं समीकरण। गोलंदाजी मार्गवर अनुभवाने नटलेलो गोलंदाज मैदानाच्या दिशेने पप्पन यावेळी सज्ज असा सामना करण्यासाठी। स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज सज्ज होतो। स्ट्रायकिंग एंडला अक्षय, नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सलामी गेलो फलंदाज। सुंदर फलंदाजी आतापर्यंत तर मैदानाच्या दिशेने तेजस याची बहुमेदा। 12 चेंडू 16 धाब्यांची आवश्यकता। पहिलो चेंडू बरोच काय चेंडू हवेत, फटको बसलो मैदानाच्या दिशेने। विकेट कीपर कुशाल मैदानाच्या दिशेने कोणतीही चूक करणार नाही। फलंदाजाक परताचा लाग त्याला तंबूच्या दिशेने। समीकरण असत 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावा।
नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने यावेळी स्ट्रायकिंग एंडला राकेश नावाचा फलंदाज सज्ज असा. 11 चेंडू उरले, 16 धाव्यांची आवश्यकता असा विजयाचं समीकरण. 11 चेंडू 16 धावा. या दरम्यानचा सुंदर चेंडू, तेवढं सुंदर फटको, एक धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी समाधान. दुसऱ्या धावेचो प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाता. पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ तिसऱ्या बंदाची दाद घेतली जाता. नॉट आउट. सामना जर उभादांडा संघ हा जर सामना जिंकला तर हेमंत गिरप यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. संघाची धाबा संख्या 37. 37 धाबा. धावफलकार 5वा षटक प्रगतीपथावर. तब्बल 6 षटकांचा सामना. 4 गोलंदाज हे देखील अनिवार्य. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या दिशेने पप्पा याची मैदानाच्या दिशेने भाऊ मिता अरुंदा संघाकडून. संघाची धाबा संख्या यावेळी धावफलकावरती 37. 37 धाबा. यावेळी उचलू मारण्याचा प्रयत्न झालो करू फलंदाजो. चेंडू आणि पैचो कोणताही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची गणना देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर गणलो गेलो. 37 धाबा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. 5वा षटक या देखील प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज असा. पप्पा जागेवर पुढील चेंडू घेऊन मैदानाच्या दिशेने भाऊ मिळतो. आतापर्यंत तर सुंदर गोलंदाजी. या दरम्यानचा सुंदर फटको. बरोच काय चेंडू हवेत काही फटको फसलो गेलो, परंतु मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजक परतच लागतं तंबूच्या दिशेने. संघाच्या धावसंख्येचा जर विचार करू गेलात तर 37 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. चार चेंडूचा खेळ होता समाप्त. 37 धावा धावफलकावरती.
संघाची धावसंख्या 37 37 धावा धावफलकावरती 5 चेंडूचा खेळ होता समाप्त. अंतरिमचं एक चेंडू एका चेंडूचा खेळ असत बाकी. तब्बल पहिल्या 5 चेंडू दरम्यान विचार करू गेलं तर 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी 5 चेंडू दरम्यान आणि तब्बल 3 विकेट प्राप्त करणारी गोलंदाजी ही पवन साळगावकरांची मैदानाच्या दिशेने देखील बहु उमेद आहे. दोन चेंडू देखील 2 विकेट मैदानाच्या दिशेने बघू मिळाले. हॅट्रिकवर असणारो गोलंदाज मैदानाच्या दिशेने बघू मिळतो तो पवन 3 चेंडू 3 षटकार तसं 3 चेंडू 3 विकेटसाठी 1,500 रुपयाचा पारितोषिक असा आबा मसूरकर हॉटेल आरवलीचे सर्व यांच्याकडून हे देखील या स्पर्धेदरम्यान असत या मान्यवर कक्षामध्ये. या दरम्यानचा सुंदर फटको बरोच काय चेंडू हवेत काहीसो फटको फसलो गेलो. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने हर्षू मैदानाच्या दिशेने बघू मिळालो. कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजाक परताचा लागत्याला तंबूच्या दिशेने. यावेळी संघाच्या धावसंख्येचा विचार करू गेलत तर धावफलकावरती धावा 37 धावा धावफलकावरती. चेंडू 3 विकेट 1,500 रुपयाचा मानकरी ठरतो तो गोलंदाज मैदानाच्या दिशेने पवन 3 चेंडू दरम्यान 3 विकेट. आबा मसूरकर हॉटेल आरवलीचे सर्व यांच्याकडून देखील 1,500 रुपयाचा पारितोषिक असा. पूर्ण स्पर्धेदरम्यान जो 3 चेंडू 3 षटकार खेचतो तसं 3 चेंडू 3 विकेट घेतो यांच्याकडून आबा मसूरकर यांच्याकडून देखील 1,500 रुपयाचा पारितोषिक असा. खेळ समाप्त होता. 5 षटकांचो खेळ समाप्त झालो. 30 चेंडूंचो संघाची धावसंख्या 37 37 धावा धावफलकावरती. अंतरिमचे 6 चेंडू उरलेत आणि सामना जिंकण्यासाठी सहा चेंडू आणि 14 धाव्यांची आवश्यकता असतात. 6 चेंडू उरले 14 धावा मैदानाच्या दिशेने गोलंदाजी मार्गवर आरोंदा संघाकडून यावेळी गोलंदाज सज्ज असत तो. स्पर्धेदरम्यान थेट प्रक्षेपण हे देखील बघायला मिळतं यूट्यूबच्या माध्यमातून ते स्पॉन्सर केलं. या स्पर्धेदरम्यान जयेश परब तसेच विशाल गावडे तसेच हरेश वरडकर यांचं देखील स्पर्धेदरम्यान सरचे स्वागत करीत आहोत. अंतरिमचे 6 चेंडू उरलेत आणि सामना जिंकण्यासाठी 14 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू मैदानाच्या दिशेने. पहिला चेंडू सुंदर फटको मैदानाच्या दिशेने फटको बसलो. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने कोणतीही चूक करणार आहे. फलंदाजाक परताचा लागतं तंबूच्या दिशेने. अंतरिमचे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठीचा समीकरण 14 धाव्यांची आवश्यकता. 5 चेंडू उरलेत आणि 14 धावा. या स्पर्धेदरम्यानचं पारितोषिक या देखील मिळतलं. तर पवन साळगावकर 3 चेंडू दरम्यान 3 विकेट. पवन याच्या गोलंदाजीचा विचार करू गेलं तब्बल 5व्या षटकादरम्यान तब्बल 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी आणि 4 विकेट प्राप्त करणारी गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या दिशेने आरोंदा संघाकडून हे देखील बघू मिळालेले. तब्बल खेळ समाप्त झालो खरो तो तब्बल 6व्या षटकातील पहिल्या चेंडूचो गडी हो देखील बाद झालो. तो फलंदाज मैदानाच्या दिशेने तेजस हो देखील बघू मिळता. तेजस हो देखील बाद होऊन तंबूच्या दिशेने तर नवीन फलंदाज तेजसची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या दिशेने जातात. तो प्रत्येक नावाचा फलंदाज सज्ज असत. अंतरिमचे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठीचं समीकरण 14 धाव्यांची असत आवश्यकता. या दरम्यान उचलून मारण्याचा होतो प्रयत्न. बहुधा स्वतःच्या फलोत्रमध्ये चेंडू अडवलो गेलो. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धाब्याचो असाच प्रयत्न. रनआउटची संधी. पंचाचो इशारो कॉमेंट्री बॉक्स एंड दबाय तो रनआउट चोयलो.
लागतं तबूच्या दिशेने आताची ही एक धाव मिळतली एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या 38 38 धावा धाव फलकावरती. चार चेंडू सामना जिंकण्यासाठी 13 धावांची असत आवश्यकता. या दरम्यान जमनीलगतचा फटको मैदानाच्या दिशेने एक धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती बघूक मिळतली. धाव फलकावरती धावा ते तब्बल 39 39 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ होता समाप्त. अंतरिमचे 3 चेंडू उरलेत आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. या दरम्यान उचलून मारण्याचा तो प्रयत्न चेंडू आणि बैचो कोणताही संपर्क होईना नाही. 2 चेंडू उरलेत. 12 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 षटकार घेतल्यात. विशाल गावडे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक असतात. 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज पुढील चेंडू घेऊन अर्थात 6व्या षटकातील 5वा चेंडू मैदानाच्या दिशेने बघून मिळतो. 4 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. या दरम्यानचा फटको मैदानाच्या दिशेने बघून मिळालो. एक धाव देखील पूर्ण. एकेरी धावेनिशी समाधान. समीकरण असतात 1 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. या दरम्यान फटको मैदानाच्या दिशेने बहुधा सामना जिंकतो तो देखील अरुंद संघ मैदानाच्या दिशेने बघून मिळता. अरुंद संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करताना दिसतं. अरुंद संघ उद्याच्या दिवसात देखील बघून मिळतो. धन्यवाद.